वरुड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारार्थ आयोजित ह्या सभेसाठी ह्या सभेचे अध्यक्ष आपल्या गावचे आदरणीय प्रकाशराव देशमुख, उपस्थित जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसाद भाऊ बुधवंत, आदरणीय डॉक्टर विद्याताई चौधरी, राजेंद्रजी तिते, गुलाबजी कोकले, गंगाधर अप्पा तरटे, रणजितजी देवकर, गोपाळरावजी देवकर, गणेशजी देवकर, तुकारामजी इलक, ज्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, मी तुमचं मनापासून स्वागत भारतीय जनता पार्टी आमच्या भाजपाच्या परिवारामध्ये करते। या ठिकाणी उपस्थित माऊली देवकरजी, परमेश्वर ठाकरे आपले पंचायत समितीचे उमेदवार, त्याचबरोबर अजय देवकरजी, राजेभाऊ देशमुख, संतुकराव देशमुख, भगवानरावजी आठवले, लक्ष्मण इलख, पांडुरंगजी आवाड, गौतम तारू, विलास अप्पा संगेकर, संजय देवकरजी, राजाराम देवकरजी, श्याम देवकरजी, खुशाल पालवेजी जे खास डोनवाड्याहून इथे आलेत, संजय आवाडजी, संतोष मोरे, बलस्याहून आलेले सर्वच आमचे अश्रुबा भाऊ आणि सगळेच त्यांचे सहकारी, इतर आजूबाजूच्या गावातून आलेले भारतीय जनता पार्टीचे माझे सहकारी आणि या मंचावर उपस्थित आपल्या वरुड जिल्हा परिषद सर्कलच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आपल्या संगीताताई राजेंद्र तिटे, त्याचबरोबर आपले दुसरे उमेदवार भगवान भाऊ श्रीरंगजी जगताप, उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेले गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, खरं तर आज मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देते, आभार मानते की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, ज्या निवडणुकीमध्ये राजेभाऊ सगळ्यात जास्त या विरोधकाच्याकडे तर कुठले विकासाचे मुद्दे नाही, फक्त लोकांना भडकावणं, लोकांना जाती पातीच्या नावावरती कन्फ्यूज करणं आणि मतदान घेणं हा त्यांचा नेहमीचा एजेंडा। परंतु पाचलेगावची लोक जी स्वाभिमानी कष्टकरी मंडळी आहेत आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी सोबत राहून देशसेवेचा काम ही भारतीय जनता पार्टीच करते। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये चालू असलेलं काम, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये चालू असलेलं काम आणि आपल्या जिंतूरमध्ये आदरणीय बोर्डीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या विचारांचं काम, ह्याच्यावर विश्वास ठेवून ह्या विधानसभेमध्ये ज्यांनी उच्चांक गाठला होता जातीपातीच्या राजकारणाचा, त्याला तडा देत खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरती मतदान भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला म्हणजे मला करून या ठिकाणून भरघोस अशी लीड ह्या लोकांनी दिली आणि आज त्यांच्याचमुळे, आज पाचलेगावकरांच्याचमुळे या ठिकाणी मी राज्यमंत्री म्हणून काम करू शकते आणि पालकमंत्री म्हणून काम करू शकते। म्हणून सगळ्यात पहिले आपले सर्वांचे मनापासून आभार मानते, धन्यवाद देते की आपण सर्वांनी बघा, शिवाजी महाराजांनी जी शिकवण, जो विचार आपल्याला दिला आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचं राज्य, हिंदवी स्वराज्य बनवण्याची शपथ त्यांनी घेतली आणि जातीपातीच्या भिंती त्यांनी बांधल्या नाही, तर फक्त विचारांचे सर्व जातींना एकत्र घेऊन 18 पगड जातीचं सैन्य त्यांनी तयार केलं आणि त्या सैन्याच्या हिमतीवरती हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। तशाच पद्धतीने आपल्या गावातल्या लोकांनी सुद्धा ह्या निवडणुकीत जातीपातीच्या वावटळीत सुद्धा फक्त मेघना बोर्डीकर सोबत आणि कमळा सोबत राहण्याचं आपण जे या ठिकाणी काम केलं, निश्चितच त्याची तुलना कशातूनच होणार नाही। आणि आज मी आपल्या विधानसभेच्या वेळेला जो शब्द दिला होता आणि वर्ष झालं आपण तो शब्द पूर्ण केला नाही, म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी ही निवडणूक झाली की येत्या 15 दिवसामध्ये आपल्या
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या गावामध्ये देण्याचा मी शब्द देते. आपण गावकरी मंडळी सर्व ठराव घ्या, सरपंच आणि सगळ्या मंडळी, आणि इथे सुंदर असा पुतळ्याचं आपण उभारणी करू की खऱ्या अर्थाने आजच्या ह्या दिवसांमध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडता आणि ते पाळता, हे तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे. आज राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही भूमी आहे. पण मला सांगायला अभिमान वाटतो की पहिल्यांदा विधानसभेमध्ये आमदार म्हणून तुम्ही लोकांनी मला पाठवलं आणि आपल्या जिल्ह्याचं वैभव, आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना ऊर्जा मिळते ते राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज असतील, आपले केहाळकर महाराज असतील, रंगनाथ महाराज सोनपेठकर असतील, किंवा आपले मोठे महाराज मारोद महाराज असतील, या सगळ्यांच्या कार्याचा उल्लेख या जिल्ह्याच्या लेकीनी या राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये केला. कारण एवढं मोठं पावन भूमी आज या सगळ्या संत महंतांच्या वावरामुळे आपली हा जिल्हा झालेली आहे. आणि सगळ्या राज्यभरातून भक्तगण या संत महंतांच्या दर्शनासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये येतात, आपल्या गावामध्ये येतात. तरी देखील हे ऊर्जा स्थान, हे पवित्र स्थान आपण पाहिजे तशा पद्धतीने विकसित करू शकलो नाही. पण तुमच्या आशीर्वादाने पहिल्यांदा विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेल्यानंतर आपल्या ह्या सगळ्या श्रद्धास्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून तिथे मी आवाज उठवला. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, पाचलेगावकर महाराजांच्या आशीर्वादाने, या सगळ्या संत महंतांच्या आशीर्वादाने आज तर जिल्हा नियोजन समितीचा अधिकार सुद्धा आपल्या लेकीलाच आलाय, ज्याच्या माध्यमातून आपण तीर्थक्षेत्राचा दर्जा हा ड क ब अ हे सगळं करण्याचा अधिकार आज आपल्याला आलेला आहे. इथं प्रसाद भाऊ बुधवंत आहे. तरटे आप्पांनी जसं सांगितलं की चालू गाडीमध्ये सगळेजण बसतात, परंतु ह्या लोकांना सुद्धा पटलंय की आज बघा राजकीय जीवनामध्ये आपण कशासाठी असतो की आपण एखाद्या पदावरती गेल्यानंतर चार लोकांची चांगली कामं आपल्याला करता यावीत ह्या भावनेने राजकारण आपण करत असतो आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण जनतेच्या पुढे उभं राहत असतो. पण ह्यांनी बघितलं अनेक वर्षांपासून ज्यांच्यासाठी त्यांनी काम केलं त्यांच्या डोक्यामध्ये किंचितही लोकांचं काम करावं, लोकांसाठी चांगलं काहीतरी करावं ही भावना त्यांना दिसली नाही. 15 वर्ष पंचायत समिती, जिल्हा परिषदची सत्ता या लोकांनी भोगली, पण कधीच सर्वसामान्य लोकांच्यासाठी काही चांगलं करावं हे यांना कधीच वाटलं नाही आणि 15 वर्षामध्ये कधीच काही केलं नाही. म्हणून ही सगळी जाणकार मंडळी आज आपल्यासोबत जुटली जात आहेत. कारण खऱ्या अर्थाने लोकांचं कल्याण करण्यासाठी ह्या सगळ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या संस्था असतात. आज मला इथं सांगायला सांगितलं की इथं शाळा जी आहे निजामकालीन शाळा आहे. पण तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आठवत असणार विधानसभेच्या सभागृहामध्ये गेल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये निजामकालीन शाळांमुळे दुर्दैवी अशी अवस्था आमच्या शाळांची झालेली आहे. पावसाचं तर ज्या आई वडिलांना तालुक्याच्या ठिकाणी लेकरांना शिकायला ठेवू शकत नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी लेकरांना शिकायला पाठवू शकत नाही, त्यांची अडचण असते म्हणून त्यांना गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिकवावं लागतं. पण वाऱ्या वावदाराचं पावसाचं माझ्या लेकराच्या अंगावर एखादी भिंत कोसळून पडली तर कशा पद्धतीने त्याला इजा होऊ शकते हा विचार सुद्धा मनामध्ये सहन होत नव्हता. कारण पहिल्यांदा राजकारणामध्ये आल्यानंतर या जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळांना प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्या आणि विधानसभामध्ये तुम्ही आमदार म्हणून पाठवल्यानंतर माझ्या जिल्ह्यातील निजामकालीन शाळांना जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नवीन इमारती तयार झाल्या पाहिजे यासाठी आवाज उठवला आणि 100 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला, जो जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या शाळांना येणार असा नियम आहे. म्हणून ही जिल्हा परिषदचे
आणि पंचायत समितीच्या संस्था आपल्या ताब्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की बघा, या मेघना बोर्डीकरचे लेकरं लंडन अमेरिकेला शिकून मला समाधान नाही. जोपर्यंत या पाचलेगावचं माझं जे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये लेकरू शकतं त्याला दर्जेदार शिक्षण मी देऊ शकत नाही, तोपर्यंत मला समाधान नाही. म्हणून ह्या संस्था मला पाहिजे. कारण अध्यक्ष म्हणून प्रसाद भाऊंनी काम तिथं पाहिलं. त्यांना जरी वाटलं की आपल्या जिंतूर तालुक्यातल्या ह्या गावातल्या शाळेसाठी आपण निधी द्यावा, परंतु त्यांच्या चाव्यात यांच्या हातात होत्या आणि म्हणून त्यांना नाही म्हणलं तरी ना इच्छा नसताना सह्या करावा लागायच्या. बघा, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून भगवान भाऊनी सांगितलं त्यांच्यावर नाराजी आहे की आले नाही, पण त्यांची अडचण सुद्धा सांगितली. फक्त 4च आपल्या विचाराची पंचायत समिती सदस्य हे लोक होते. जेव्हा स्वतःच्या पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसाद भाऊ बुधवन सारखं नेतृत्व त्या ठिकाणी बनवलं, त्यांचंच काही चालू दिलं नाही. फक्त स्वतःची घरं भरण्याचं काम या लोकांनी केलं. कधी आपल्या गोरगरिबाच्या लेकरांची विचार यांच्या मनामध्ये येणार आणि कधी आमच्या भगवान भाऊंसारख्या पंचायत समितीच्या सदस्यांसाठी इथं काही द्यावं असं मोठं मन होणार. इथं सूत्रसंचालन करणारे आमचे भारतीय जनता पार्टीचे सहकारी बाळासाहेबांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये जरी विरोधी विचाराची ग्रामपंचायत होती तरी आपण ग्रामपंचायत कार्यालय इथं दिलं. आपण तलाठी कार्यालयासाठी इथं निधी दिलाय. सिमेंट रस्ता ऑटो पॉइंट ते 10 लाख रुपयाचा आपण दिलाय. 40 लाख रुपयाचं सभा मंडपाचं काम चालू आहे. नळ योजनेच्या तक्रार इथं आपण केली. बघा, पाणी पुरवठा स्वच्छता खातं हे तुमच्याच आशीर्वादाने या लेकीच्या हाती आलेलं आहे. माझा मानस आहे की माझ्या जिंतूर तालुक्यातल्या एकाही माय माऊलीला डोक्यावर हंडे घेऊन वनवन बिरायची गरज नाही किंवा प्रायव्हेट पाणी पुरवणाऱ्याला 400-500 रुपये महिना द्यायची गरज पडू नये. असं काम आपल्या जिंतूर सेलू मध्ये उभं करायचं माझं स्वप्न आहे. परंतु यापूर्वी जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांनी निवळ बोगस कामं केले आणि म्हणून आपल्या गावामध्ये एवढे करोड रुपये देऊन सुद्धा नळ योजना पूर्णत्वाकडे गेली नाही. पण तुम्ही काही काळजी करू नका. पाणी पुरवठा स्वच्छता मंत्रालय आपल्याच हातामध्ये आहे आणि आपल्या या पाचलेगावच्या प्रत्येक घरामध्ये स्वच्छ फिल्टरचं नळाने पाणी येण्याची योजना लवकरच आपण प्रत्यक्षामध्ये उतरवू, कार्यान्वित करू आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा की आम्ही दीदीला मतदान केलं आणि दीदीने आमचे पाण्याचा प्रश्न सोडवला. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ऊर्जा खात्याची राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. आपल्या तालुक्यामध्ये आपण मालेगावला 33 केवीला ऍडिशनल 5 MVA चा ट्रान्सफॉर्मर टाकलाय. कुऱ्हाडीला नवीन 33 केवीचं काम चालू आहे. सावळीला नवीन 33 केवी मंजूर झालेला आहे. त्यामुळे पुढची 50 वर्ष किती पण शेगड्या वाढू द्या, किती पण शेतातल्या मोटारी वाढू द्या, आपल्याला ऊर्जेची कमतरता राहणार नाही. अशा पद्धतीचं काम टप्प्याटप्प्याने उभं राहताना आपल्या सगळ्यांना दिसणार आहे. कारण तुमच्याच आशीर्वादाने गोविंद भाऊनी सांगितलं की शेतीला ओव्हरलोड होतो, काही काळजी करू नका. गोविंद भाऊ ह्या सगळ्या मंडळींनी एवढं भरभरून प्रेम मतदानातून दाखवलेलं आहे. यांचा पूर्ण अधिकार आहे. जेवढ्या केवढ्या ऊर्जेच्या समस्या असतील तारा लोंबकळलेल्या आहेत. आम्हाला आमच्या शीलाताई सांगत होत्या, त्या गावामध्ये फिरल्या, मोठी लाईन घरावरून गेलेली आहे. अशा काही ज्या पण अडचणी गावकऱ्यांच्या आहेत, तुम्ही निश्चिंत राहा. मी आजच विभागाला सांगून या गावातल्या जेवढ्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या तपासून सोडून घेण्यासाठीचा प्रस्ताव करण्याचा आदेश देते आणि लवकरच विजेच्या सगळ्या समस्या आपल्या गावातल्या संपतील हा तुम्हाला शब्द देते. आज अनेक आपल्या गावाच्या या ठिकाणी बौद्धवाड्यामध्ये सुद्धा माझ्या तरुण भावांनी इथं मला छान गौतम बुद्धांचं प्रतिमा इथे गिफ्ट दिलेली आहे. मी त्यांचे मनापासून धन्यवाद देते की आमचे सगळे तरुण बांधव की दीदी आपल्या गावात आली आणि आपल्या दीदीचं स्वागत आपण अशा पद्धतीने केलं. आणि मग आज मला या ठिकाणी आपण बौद्ध विहारासाठी सुद्धा सभा मंडपासाठी त्यांनी मागणी केलेली आहे. आमदार फंडातून त्या सभा मंडपासाठी सुद्धा निधी देण्याचा शब्द मी आज इथं देते. आणि गोविंद भाऊ तुम्ही इंजिनियर पाठवून जागा किती आहे त्याचे इस्टिमेट तयार करा. आमदार फंडातून आपण तो सुद्धा निधी आपल्या गावाला देऊ. कारण की एवढं भरभरून
प्रेम करणारं गाव आहे, त्या गावाला तर कसलीच कमी नाही पाहिजे. दुसरं आपण सांगितलं पानन रस्ते. बघा मातला आपल्याच गावात जवळच आहे. मातलेला किती चांगल्या पद्धतीने पानन रस्ते गावकरी मंडळींनी मिळून केले. तशाच पद्धतीने आपल्या गावात सुद्धा चांगल्या पद्धतीने शेताला जाण्यासाठी पानन रस्ते झाले पाहिजे. म्हणून आपण सगळे पानन रस्ते पूर्ण करून घेण्याचा शब्द आपल्याला या ठिकाणी मी देते. माळावरील सभा मंडपासाठी आपण सांगितलं, परंतु एवढी मोठी आपली ट्रस्ट आहे, एवढं मोठं आपलं राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचं काम आहे, जे पूर्ण देशामध्ये भक्तगण आहेत, राज्यामध्ये भक्तगण आहे. त्यांचं हे तीर्थक्षेत्र आज राज्याच्या देशाच्या नकाशावर आलं पाहिजे असा माझा मानस आहे. आणि राज्यमंत्री म्हणून काम करत असताना आपल्या सगळ्यांना सुद्धा अभिमान वाटावा असं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये होत आहे. जेवढे संत महंत या ठिकाणी झाले, अहिल्या देवींनी ज्या बघा या देशामध्ये फक्त अहिल्या देवींनी मुघलांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची उभारणी करण्याचं काम अहिल्या देवींनी केलं. आणि त्यानंतर या देशामध्ये खऱ्या अर्थाने अहिल्या देवींचा विचार कोणी घेऊन जात असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अहिल्या देवींचा विचार पुढे घेऊन जातात असं मला म्हणावं असं वाटतं. कारण अहिल्या देवींच्या नंतर या देशामध्ये कुणी मंदिरांची उभारणी केली नाही, कुणी मंदिरांचा उद्धार केला नाही, जीर्णोद्धार केला नाही. ज्या पद्धतीने अहिल्या देवींनी ह्या देशामध्ये काशी पासून कन्याकुमारी पर्यंत मंदिरांचा जीर्णोद्धार केला, त्या ठिकाणी बारवा बांधल्या, घाट बांधले आणि या यात्रेकरूंसाठी यात्रास्थळ बांधले, निवासस्थळ बांधले. अहिल्या देवींच्या नंतर मोदीजींनी प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर अयोध्येला पूर्ण केलं, प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी स्थापना केली, उज्जैनचा विकास केला, काशी कॉरिडॉरचा विकास केला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मोदीजी अहिल्या देवींच्या विचारांचं काम पुढे नेताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आज तुळजापूरच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये दिले, आज पंढरपूरच्या विकासासाठी 1000 कोटी रुपये दिले आणि आपल्या चारठाणासाठी 60 कोटी रुपये चारठाणाच्या मंदिरांच्या उभारणीसाठी दिले. बोरीच्या डॉक्टर विद्याताई चौधरी इथे आहेत, बोरीच्या सुद्धा आपल्या मंदिरा सोमेश्वराच्या मंदिरासाठी 21 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून आले. धारासूरच्या आपल्या मंदिरासाठी आपण 140 कोटी रुपये मंदिराच्या पुनर्उभारणीसाठी आणलेले. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या हिंदू धर्माला, आपल्या संत महंतांना, आपल्या ऊर्जा स्थान, आपले भक्ती स्थानाला या ठिकाणी उभारणीचं काम करणारं सरकार आज देशामध्ये आणि राज्यामध्ये. म्हणून तुम्ही काळजी करू नका. आपल्या राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचं काम जेवढं मोठं राज्यव्यापी देशव्यापी होतं, खऱ्या अर्थाने त्याला न्याय द्यायचं काम आपल्याच काळामध्ये होणार आहे. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. आपल्या माळावरच्या मंदिरासाठी, आपल्या या संस्थानासाठी जे तुम्ही अपेक्षा कराल ते पूर्ण करण्याचा शब्द आज या राज्याची राज्यमंत्री म्हणून, आपली लेख म्हणून आपल्याला या ठिकाणी देते. आज आपण सांगितलं स्मशानभूमी, जिल्हा परिषद पंचायत समिती कशासाठी महत्वाच्या असतात तर जनसुविधेचा 30-35 कोटी रुपयाचा दरवर्षीचा निधी हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून, प्रसाद भाऊ आपल्यालाही माहिती आहे, परंतु आपणच अध्यक्ष 2.5 वर्ष होतात पण आपल्याला फक्त फाईल सही करायला यायची. नाहीतर काय म्हणायचे, पाचलेगावच्या स्मशानभूमीकडे जाण्याचा रस्ता आणि स्मशानभूमीकडून पाचलेगावकडे येण्याच्या रस्त्यावरच कितकाले करोडो रुपये उचलून ह्या लोकांनी घेतले. हे अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो. पण माझा मानस आहे आणि पालकमंत्री म्हणून 1 वर्ष 385 कोटी रुपयाचं नियोजन करण्याची चावी आपल्या हातामध्ये आली आहे. म्हणून तुम्हाला इथं अभिमानाने सांगावं असं वाटतं की या वर्षी आपण जिल्ह्यामधल्या 125 स्मशानभूमींच्या साठी 11 लाख रुपयाचा निधी दिलाय आणि एक फॉर्म्युला बनवून दिलाय की कशा पद्धतीने स्मशानभूमी असली पाहिजे, की त्या ठिकाणी पहिले शेड असला पाहिजे, मग पेवर ब्लॉक असले पाहिजे, बसण्यासाठी बेंच असले पाहिजे, चांगल्या झाडं तिथे झाले पाहिजे, कंपाऊंड असलं पाहिजे, सोलार लाईट असला पाहिजे, की रात्री अपरात्री सुद्धा अंत्यविधी करायची गरज पडली तर तिथं आपल्याला लाईटची अडचण नको. अशा पद्धतीच्या आपण एक फॉर्मॅट बनवल्या. तशाच पद्धतीच्या स्मशानभूम्या या पुढे उभ्या राहताना दिसतील. म्हणून ही पंचायत समिती, जिल्हा परिषद अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण की पारदर्शकतेने कारभार करणं गरजेचं आहे. आपल्याला सांगितलं स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, स्मशानभूमी, व्यायामशाळा. आपण अनेक गावांमध्ये ओपन जिम दिलेले आपण बघितले असतील. यापुढे सुद्धा आपल्या गावामध्ये व्यायामशाळा देण्याचा शब्द मी आपल्याला देते. प्रसिद्ध मरिया आई मंदिर, त्या मंदिराचे काम करून देणे,
मरियाई मंदिराचं काम करून देण्याचा पण शब्द आपल्याला देते. फलाटवाडी येथे रस्ता देणे, तोही रस्ता आपल्याला देते. गावामध्ये विहिरीचे काम केले, त्या विहिरीत केलेल्या ब्लास्टमुळे दलित वस्तीवरील घरे भिंती पडत आहे. तुम्ही काही काळजी करू नका, घरकुलाला भरभरून निधी देणारं केंद्रातलं राज्यातलं सरकार आपलंच आहे. जरी कुठल्या ह्या ब्लास्टमुळे कुणाच्या भिंती घरी खराब झाल्या असतील त्या सुद्धा आपण दुरुस्त करून देऊ, हा शब्द आपल्याला देते. अण्णाभाऊ साठे यांच्या त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा सभागृह आपल्याला समाज मंदिर पाहिजे ही मागणी केली, त्यासाठी सुद्धा आमदार निधीतून आपण निधी देऊ. पांगरी बंधारासाठी आपण 38 लक्ष मंजूर केलेले आहेत आणि नारायण देवकर ते महाराज जन्मभूमी रस्त्यासाठी आपण 20 लक्ष रुपये दिलेले आहेत. त्याचबरोबर आपण सांगितलं की पांगरी पाटी ते पाचलेगाव पानन रस्ता मंजूर केल्या, कामाची वर्क ऑर्डर तयार आहे, परंतु आचारसंहिता चालू असल्यामुळे काम झालं नाही. परंतु पावसाळा होण्याच्या पूर्वी गोविंद भाऊ आपल्याला ते काम पूर्ण करून घ्यायचंय, जेणेकरून आपल्या गावकऱ्यांना शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्याला काही अडचण येऊ नये. त्याचबरोबर आपण बघितलं असणार जिंतूर सेलू हा हॅम मधून आपण आपल्या कारखान्याच्या बाजूनी जाणारा रस्ता साहेबांच्या दूरदृष्टीमुळे तेव्हा साहेबांनी मंजुरीसाठी टाकला, त्यानंतर आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले, आपण म्हणून तो पूर्ण केला. पण थोडा पुलाचं काम राहिल्यामुळे पूर्ण ह्या रस्त्याचा आनंद आपल्याला घेता येत नाही, पण ते सुद्धा ह्या पावसाळ्याच्या आधी पुलाचं काम पूर्ण होईल आणि इथून लवकरच आपण कारखान्यावरही जाऊ आणि सेलूला सुद्धा जाऊ शकू. परंतु इतका चांगला टकाटक रस्ता झालाय, पण त्या रस्त्यापासून आपल्या गावामध्ये यायला थोडी अडचण आहे. आपल्या गावाला सुद्धा मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी आपण लवकरच या ठिकाणी निधी टाकू आणि चांगला रस्ता आपल्या गावकरी मंडळींना आपल्या ह्या बलत्या रस्त्याला जिंतूरला जोडण्यासाठीचा रस्ता चांगल्या रस्त्याने जाण्याची संधी मिळेल असा शब्द आपल्याला देते. या ठिकाणी गोविंद भाऊनी आधीच शब्द दिलाय की दूध क्रांती करायची. बघा आपल्या साखर कारखाना साहेबांना मी अशीच एका गावामध्ये गेले, तरुणांनी विनंती केली की दीदी आपल्या इथं कारखाना झाला पाहिजे, जेणेकरून आम्हाला ऊसाचं नगदी पीक घेता येईल. आणि म्हणून साहेबांच्या पाठीमागे लागून आपण कारखाना उभा करण्याचं काम उभं केलं. कारखाना आपला तयार होत होता, चिमणी लागली, सगळं लागलं. आमच्या आईची तर बिलकुल इच्छा नव्हती, हे काय वय का म्हणे, कारखाना म्हणजे खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं, पांढरा हत्ती असतो आणि जरा कमी जास्त झालं तर खूप मोठं नुकसान होतं. परंतु आपल्या तरुणांच्यासाठी इथं काहीतरी चांगलं उभारलं पाहिजे हा मानस आपण मनाशी ठेवला आणि तिथं काम चालू केलं. काही कामामुळं आपलं काम पूर्ण झालं नाही, पण पुन्हा भावनाताईंनी त्याकडे लक्ष दिलं आणि आज 2.5 लाख टन आपलं मागच्या वर्षी गाळप झाला. आता आपण त्याची क्षमता वाढवलेली आहे, 5,000 टनचं आपलं गाळप होईल अशा पद्धतीचं काम आपल्या कारखान्याचं भावनाताईंनी उभं केलेलं आहे. पण राजेभाऊ बघा यांचं केवढ्या छोटे विचार. अरे साधी ज्यांनी डब्बर रोटीचा कारखाना कधी काढला नाही त्यांना साखर कारखान्याचं काय माहिती. बेरिंग खराब झाल्या म्हणून 15-20 दिवस बंद होता, तर याच गावच्या लोकांना फोन करू तरुण पोरांना, प्रसाद भाऊ तुम्ही पण त्यांच्या सोबतच होते, फोन करू टाका म्हणे फेसबुकवर, सांगा ते भंगार आहे. अरे 50 कोटी रुपये भंगार मध्ये अडकून टाकायला बोर्डीकर साहेब काय असे तसे आहेत. पण बघा स्वतःचे विचार छोटे म्हणून छोटेच राहिलेले, काही त्यांची काळजी करायचं काम नाही. राजेभाऊ तुम्ही काही काळजी करू नका, लोकांनी चांगल्या पद्धतीने ओळखून घेतलेलं आहे. कारण की ज्या लोकांनी तरटे अप्पा सारखे आमचे प्रसाद भाऊ सारखे त्यांना काहीच नसताना स्वतःच्या खर्चाने शाखा ओपनिंग करण्यापासून एवढं मोठं केलं, पण ह्या लोकांचा सुद्धा विश्वास त्यांच्यावरचा उडालेला आहे, तर बाकीची जनता तर काय, ज्यांनी आपल्यासाठी रात्रंदिवस या ठिकाणी झटलंय. कारण माझ्या बाबांचं सुद्धा मला सांगणं नेहमी असतं, माझ्या लोकांनी एवढं मोठं वैभव आपल्याला दिलंय, हे वैभव जपण्याचं काम तू कर. माझ्या लोकांचा कधी अभिमान स्वाभिमान तुझ्यामुळे दुखावला नाही पाहिजे, अशा पद्धतीचं काम तू या ठिकाणी उभं कर, असंच नेहमी बाबांचं सांगणं असतं. आणि त्याच पद्धतीने प्रामाणिकपणे एक लेख म्हणून एक बहीण म्हणून काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आज आपण कारखाना चांगल्या पद्धतीने चालू केलेला आहे आणि लवकरच दूध क्रांती आपल्याला इथं करायची. हा रस्ता पण पूल जोडल्यानंतर आपल्याला इथं रोज तुम्ही जिंतूरला जाता, जिंतूरला दूध घालायला जायची गरज पडणार नाही, कारण की डेअरी झाल्यानंतर आपोआप डेअरीच्या दूध कलेक्शनच्या गाड्या येणार आणि बरोबर तुमच्या दुधाचं फॅट किती आहे त्या हिशोबाने तुमच्या खात्यामध्ये SMS येणार आणि तशा पद्धतीने पैसे गोळा आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. असं काम आपल्याला यापुढे करायचंय. अनेक चांगली कामं आपल्याला या ठिकाणी करायचे, परंतु ही निवडणूक अत्यंत महत्वाची, कारण 15 वर्ष ह्या लोकांना आपण सत्ता दिली पण ह्यांच्याकडून काही झालं नाही. आज गावागावांमध्ये स्मशानभूमीची अवस्था बघाय, आज
शाळांची अवस्था बकाल झालेली आहे। आज आपल्या या ठिकाणी महिलांच्यासाठी सुद्धा लाडकी बहीण योजना आपण चालू केली। मला आमच्या ताई सांगत होत्या की त्या या ठिकाणी फिरत होत्या, तर ज्या महिलांना भांडे मिळाले, पेट्या मिळाल्या नाही म्हणून त्या महिला अडचण सांगत होत्या, अरे तुम्ही काय काळजी करू नका, भांडे देतील, पेट्या देते, घरकुलं देते, सोलार पंप मागेल त्याला सोलार पंप सारख्या योजना आहेत, तशाच घरावरती सुद्धा सूर्य घरची योजना आपल्याला राबवायची आहे। पण प्रत्येक माझी लाडकी बहीण ही लखपती दिदी झाली पाहिजे, यासाठी आपल्याला पुढे काम करायचं आहे। आज आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 14,000च्या वरती लखपती दिदी झाल्यात की आमच्या दिदींना, आमच्या लाडक्या बहिणींना फक्त 15,000 रुपये 1500 रुपयावरती ठेवायचं नाही, तर आमच्या प्रत्येक लाडक्या बहिणीला आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे की तिचं वर्षाचं उत्पन्न निव्वळ एका वर्षाचं केवळ उत्पन्न हे 1 लाख रुपये ते 5 लाख रुपये झालं पाहिजे। अशा पद्धतीचं काम आपल्याला या येणाऱ्या दिवसांमध्ये उभं करायचं आहे। आणि आजपर्यंत आपण जिल्ह्यामध्ये 1,14,000च्या वर लखपती दिदी बनवलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये ही सगळी कामं पूर्ण करायची। वडीलधाऱ्या मंडळींची चांगली काळजी घ्यायची, कारण बघा रस्ते गावागावाच्या रस्त्यांचा कसा आज या ठिकाणी रस्त्यांची गरज आहे। चालताना वडीलधाऱ्यांना अडचण होत असणार, पावसाळ्या दिवसामध्ये अडचण होत असणार, तरुण भावांना स्वाभिमानानं उभं करायचंय। या ठिकाणी शेतीला पूरक अशा व्यवसायाला उभारणी आपल्याला करायची आहे, अनेक चांगली कामं आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये करायची आहेत। म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे। आणि मला खात्री आहे की हा विधानसभेच्या राजूभाऊ आपले संचालक मार्केट कमिटीचे, त्यांना मी विचारायची की कसं राहते गावातून, त्यांनी सांगायचे दीदी आमच्या गावात काही काळजी करू नका, कारण एवढं प्रेमाने बोर्डीकरांना नेहमी जपलेलं हे गाव आहे। आणि मला खरंच आनंद होतो, कारण मी कालच कानडला गेली, त्या गावानी पण नेहमीच बोर्डीकर परिवाराला लीड दिली, कधीच कुठल्याही अपेक्षा ठेवली नाही। आणि आज मला खात्री आहे की या ठिकाणी बसलेल्या वडीलधारी मंडळी जी माझ्या बाबांची सहकारी आहे, आज त्यांची छाती गर्वाने फुगली असणार की आम्ही आमच्या साहेबाला मंत्री म्हणून लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचं स्वप्न बघितलं, पण आज आमच्या लेकीने ते स्वप्न पूर्ण केलं। आणि आज आमच्या लेकीच्या मुळे या गावामध्ये मंत्र्याची गाडी म्हणून आली। ह्या भावनेने आज इथं बसलेल्या अनेक माझ्या बाबांच्या सहकाऱ्यांचे आज डोळ्यामध्ये अश्रू, पण आनंदाश्रू सुद्धा आले असणार आणि त्यांना गर्व सुद्धा वाटत असणार। पण तुम्ही सगळ्यांनी जो लेकीवर विश्वास ठेवला, विधानसभेला एवढं भरभरून मतदान दिलं, नाही तर या लोकांनी बौद्ध समाजाला काय सांगितलं, म्हणे संविधान हटवणार, मुस्लिम समाजाला सांगितलं तुम्हाला पाकिस्तानला पाठवून देणार, आणि मराठ्यांना काहीतरी वेगळंच सांगितलं आणि ओबीसींना काहीतरी वेगळंच सांगितलं। पण खऱ्या अर्थाने सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणजे आपल्या बोर्डीकर साहेबांचं आहे। आणि सगळ्या जाती धर्माला न्याय देणार सरकार म्हणजे भाजपाचं सरकार आहे, हा विश्वास तुम्ही सगळ्यांनी ठेवला। आणि त्याच पद्धतीने विधानसभेला सुद्धा भरभरून मतदान रूपी आशीर्वाद दिले। या उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण सर्वजण भरभरून आशीर्वाद देणार आहात, जेणेकरून गावाचा राहिलेला सगळा विकास आम्हाला करता येईल। आतापर्यंत ज्या मागण्या आपण केलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या। आणि मी ठरवलंय गोविंद भाऊ, आपल्या ज्या ज्या गावांनी अशा पद्धतीने ह्या एवढ्या घाणेरड्या राजकारणाच्या वावटळीत सुद्धा लीड दिली, कुणाच्याही भूल थापाला बळी पडले नाही, त्या गावांचा एकही प्रश्न आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही, कारण आज त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आपण सर्वजण आहोत। आणि ज्या पद्धतीने सातत्याने फक्त सेवा करण्याचा मानस घेऊन मी इथं आली आहे, त्याच पद्धतीने माझे सगळे सहकारी सुद्धा पुढची 5 वर्ष तुमची सेवा करण्यामध्ये कुठंच कमी राहणार नाही, हाही विश्वास मला आहे। म्हणून गतिमानतेने आपला विकास झाला पाहिजे, पारदर्शकतेने आपला विकास झाला पाहिजे, कारण की यांनी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या सत्ता फक्त स्वतःची घरं भरण्यासाठी आतापर्यंत उपभोगलेल्या आहेत। म्हणून आपल्या गावाच्यासाठी स्वच्छ पाणी घरोघरी नळाने आलं पाहिजे, प्रत्येकाला घरकुलं द्यायचे, ज्यांना जागे अभावी घरकुलं आले नाहीत त्यांना घरकुलं द्यायचे, ज्यांचे घरकुलं कशा दुसऱ्या कारणावर राहिलेले आहेत त्यांना आपल्याला घरकुलं द्यायचे, प्रत्येक घरावर सोलार पॅनल आपल्याला द्यायचं आहे, प्रत्येक शेतकऱ्याला स्वाभिमानी कष्टकरी माझे शेतकरी बांधव आहे त्यांना शाश्वत शेती करता यावी, यासाठी आपल्याला मुबलक पाणी पाहिजे, शेत रस्ते पाहिजे, विजेच्या समस्या दूर झाल्या पाहिजे। आणि हे सगळं करण्याची क्षमता तुमच्या दिदीमध्ये तुमच्या मतामुळे आलेली आहे। त्यामुळे आपण जे जे अपेक्षा कराल त्या पूर्ण करण्याचं ताकद तुम्ही मला दिलेली आहे। म्हणून आज तुम्हाला मी विनंती करण्यासाठी आले की जेवढं मतदान आपण विधानसभेला केलं त्यापेक्षा दुपटीने मताची अपेक्षा आज तुम्हाला मी करत आहे।
कारण की तुम्ही एवढ्या प्रेमळ स्वभावाने विश्वास ठेवून दीदीला एवढं मतदान 354 मताची लीड आपण सगळ्यांनी दिली, त्यापेक्षा दुप्पट मतदान आपण करावं. ह्यांच्याकडे काहीच नाही, एकच अस्त्र आहे. आता सगळे अस्त्र वापरून झाले, सगळ्या खालच्या पातळीवरचं राजकारण करून झालं. फक्त गोविंद भाऊनीची शंका व्यक्त केली की हातावर काहीतरी चिरीमिरी ठेवतील, पण गोविंद भाऊ स्वाभिमानी, आपला कष्टकरी, हा आपला बांधव आहे. हा कधीच अशा पद्धतीने आपला स्वाभिमान लोकांच्या ह्या निवडणुकीच्या साठी विकणार नाही. जो आपल्या कुटुंबाचं कल्याण करण्यासाठी सातत्याने धडपडत आहे, याची जाणीव आपल्या पाचलेगावच्या लोकांना आहे. त्यामुळे यांनी किती काही करण्याचा प्रयत्न केला तर पाचलेगावची सगळी जनता ही हुशार आहे, स्वाभिमानी आहे, हा विश्वास मला आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. ह्यांचे सगळे फंडे हे लोकांनी चांगले ओळखून घेतलेले. आताच बघा, सकाळी सकाळी अजितदादांची दुःखद घटना आम्हाला कळाली. आम्ही शेवडीमध्ये होतो. पण तुम्हाला मी सांगते, पहिल्यांदा आमदार म्हणून गेली, सभागृहामध्ये दादा बसले होते, मला जवळ बोलवलं, शेजारच्या बाकावर बसवलं, पाठीवर हात थोपटली की तू बेटा, तुझं वय तुझ्या हातामध्ये, खूप लहान वयात तुला संधी मिळाली आहे, खूप मोठी हो, खूप चांगलं काम कर, बाबांना अभिमान वाटावा असं काम तू कर, आणि बाबांना सांग माझं लक्ष तुझ्याकडे आहे. असा पहिल्याच आपण नोव्हेंबरला आपला निकाल लागला, डिसेंबरच्या अधिवेशनात मी नागपूरला गेले राजेंद्र भाऊ, तेव्हाच दादांनी माझ्या फाटीवर हात ठोकवून मला अशा पद्धतीने अभिनंदन केलं. आणि म्हणून राज्यमंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा ते उपमुख्यमंत्री होते. सकाळी 8 पासून आढावा घ्यायचे वेगवेगळ्या विभागाचा, 5-5 खाते असल्यामुळे दादांच्या सोबत अनेक वेळा आढावा बैठकीला बसण्याची संधी मिळाली. आणि राज्यमंत्रीला काय विचारायचं असं कधीच नाही. मेघना, सांग तुला तुझे काय विचार आहेत, तुझ्या काय संकल्पना आहेत, तुला अजून काही सूचना करायच्या आहेत का, असं मोठं मन नेहमी दाखवायचे. आणि प्रत्येक वेळी मीटिंग सगळा आढावा झाल्यानंतर विचारायचे, राज्यमंत्र्यांना काही बोलायचे का, बोला, अशा पद्धतीने आदर सन्मान नेहमी द्यायचे. आपले जिल्ह्यातले विरोधकांना कधी पाहिजे नव्हतं की भाजपाचा पालकमंत्री व्हावं. दीदी सहयोगी पक्षातल्याच काही लोकांना ते आवडत नव्हतं. लॉबिंग केली, पालकमंत्री देवेंद्रजींनी बनवलं, पण ह्यांची चालूच, ही मंत्री अशी चुकायली तशी चुकायली, कारण लेकीचं वर्चस्व कसं काय चालेल. मग दादाला सारखे गराणे प्रसाद भाऊ, दादाला म्हणलं, दादा मी काय चुकायले, सरळ समोरासमोर करू, बोलवा त्या दोघाला पण, मी पण येते, काय आपण चुकच करणार तर भीती कशाची. लीलाबाईंनी बोलावलं, 2 जण आमदार सहयोगी पक्षाचे पुढे बसवले, दादा मी दिनुभाऊ वाघ होते. सांगितलं आमच्या मतदारसंघात यायली, अशी करायली, तहसीलदारला फोन करायली, पीआयला फोन करायली. दादा म्हणले, अरे ती काय फक्त जिंतूरची पालकमंत्री आहे का, ती जिल्ह्याची पालकमंत्री आहे, तो तिचा प्रिव्हिलेज आहे, तो तिचा अधिकार आहे, आणि तो अधिकार ती वापरणार. तिच्याकडे लोक आले तर त्यांचे काम करणं हा तिचा काम आहे, आणि ती करणार. तुम्ही तिला शिकवायला जाऊ नका. किती छाती भरली गर्वानी की एवढा मोठ्या मनाचा माणूस, असा नेता, कणखर बोलणारा. आणि तेव्हापासून ह्यांच्या खोड्याच बंद झाल्या. कारण की बघा, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बोर्डीकरांच्या घरात जन्माला आली, माझं काहीतरी पुण्य भाग्य. कारण बोर्डीकरांच्या घरात जन्माला येणं म्हणजे खूप पुण्य करावं लागतं. आणि आल्यानंतर सगळं काही न मागता, चांगले सासू सासरे, माझे सासरे नेव्हीमध्ये अधिकारी होते, देशासाठी 3 लढायांमध्ये ते लढले होते, अनेकांना माहिती नाही. IPS अधिकारी माझे पती. राजकारणात यायचं नव्हतं, बाबांचा विरोध होता की या निवडणुकीच्या राजकारणात काही घेतलेलं नाही, तुला 2 वेळेस खायला भेटते, चांगला आपला संसार कर, इकडं काही येऊ नको. पण अशा काही घटना होत गेल्या, आणि नेहमीच तुम्ही लोकांनी मग बोरीमध्ये उभी राहिली, निवडून आले. 2019ला विधानसभेत उभी राहिले, तुम्ही निवडून दिलं. 2024ला एवढी घाणेरडी निवडणूक करून टाकली या विरोधकांनी, कारण की यांनी कधी तर विकास केला नाही. विकासाच्या मुद्द्यावरती यांना बोलण्यासाठी काहीच नव्हतं. 1,22,000 लाडक्या बहिणी राजभाऊ आम्ही गोविंद भाऊनी मेहनत करून बनवल्या. 40,000च्या वर महिलांना लेबर कार्डच्या माध्यमातून आपण घर भांडे वाटप केले. 50,000च्या वर लोकांना आपण घरकुलं दिले. अनेक शेतीच्या साठी आपण मागेल त्याला सोलार पंप, विहिरी, हे ते सगळं काही देत राहिलो. प्रामाणिकपणे काम करत राहिलो. एवढं घाणेरडं काम यांनी केलं की यांनी एकही काम दाखवण्यासारखं काही केलं नाही. आणि म्हणून काय आले जातीपातीवर.
पण तरी सुद्धा तुम्ही लोकांनी विश्वास ठेवत ह्या लेकीला दुसऱ्यांदा निवडून दिलं आणि आता तर नेतृत्वाने पालकत्व दिलंय, या जिल्ह्याचं पालकत्व दिलंय, राज्याची राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. मग आता तर काय माग बघायचं नाही, पण माझ्या जिंतूर सेलूच्या माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती उंचावली पाहिजे हा माझा मानस आहे आणि त्यासाठी आपल्याला पुढे काम करायचंय. कारण की प्रत्येक जण स्वाभिमानी कष्टकरी आहे. ज्या केंद्रातून नरेंद्र मोदीजींनी आणलेल्या योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवायच्या, ज्या देवाभाऊंनी आणलेल्या योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवायच्या. प्रामाणिकपणे तुमची सेवा करायची. माझ्या लेकरांना या पातलेगाव मध्ये राहणाऱ्या शिकणाऱ्या लेकरांना दर्जेदार शिक्षण द्यायचंय. माझ्या माय मौल्यांना लखपती दिदी बनवायचंय. माझ्या तरुण भावांना चांगल्या पद्धतीने शेतीला जोड धंदे या ठिकाणी उभे करून मला द्यायचे. वडीलधाऱ्यांची काळजी मला करायची. म्हणून आज आपल्याला मी विनंती करायला आली आहे की आज 7 तारखेला होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये आपण सर्वजण मोठं मन दाखवून भरभरून कमळाला मतदान रूपी आशीर्वाद देणार आहात का? देणार आहात का? भूक लागली वाटतं, नाश्ता केल्याशिवाय बसले वाटतं सगळेजण. आज खूप वेळ आपल्या सगळ्यांना इथे झालेला आहे, परंतु आपल्या सगळ्यांनी मला विश्वास द्यावा. मी आपल्याला विनंती करण्यासाठी आली आहे. कारण तुमचा जे काही आपण अपेक्षा केल्यात, पानन रस्ता, सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. कारण तेवढा तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. कारण तुम्ही एवढी मोठी लीड मला दिली आहे. जरी वर्षामध्ये काही कमी जास्त झाला असणार, दुर्लक्ष झाला असणार, पण ह्या पुढे आम्ही होऊ देणार नाही. म्हणून आपल्याला परत एकदा हात जोडून ज्या प्रमुख मागण्या माझ्याकडे दिलेल्या त्या आम्ही सगळ्या लिहून घेतलेल्या आहेत. ह्या सगळ्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा शब्द मी आपल्याला देते. आणि आपल्याला मी परत एकदा विनंती करते की 7 तारखेला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या दोन्ही माझ्या सहकार्यांना भरभरून मतदान रूपी आशीर्वाद देऊन पुढचे 5 वर्ष तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला देणार आहात का? मी निश्चिंत होऊन जाऊ इथून. कोणी किती गोविंद भाऊनी काय शंका सांगितली त्यांना तिथंच आपण त्यांचं उत्तर देणार. त्यांच्या भूल थापाला मिशाला आपण बळी पडणार नाही. कारण पारदर्शकतेने पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषदचा बघा, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी दूध क्रांती आपल्याला इथं उभी करायची आहे, पशुधन विकास कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये भगवान भाऊ आपल्याला इथं राबवायचे, कृषीच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना आपल्याला इथं राबवायच्या. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी या निवडणुका ह्या संस्था अत्यंत महत्वाच्या आहे. आणि आज तर ते अप्पा असतील, प्रसाद भाऊ बुद्धवंत असतील, ही सगळी नवीन आलेली मंडळी आपल्या सोबत आलेली आहे. त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने निश्चितच भारतीय जनता पार्टीचं आज पगडं असं मजबूत इथे या ठिकाणी पाया मजबूत झालेला आहे. कारण सगळ्यांना विश्वास पटलाय की भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळ्याच्या उभारणीचा शब्द मी दिलाय. 15 दिवसातच तुम्ही ठराव घ्या आणि तुम्हाला इथं पूर्णाकृती पुतळा मी या गावामध्ये दिला म्हणून तुम्हाला सांगते. परंतु आपण सर्वजण न चुकता, न विसरता, न कुणाच्या दबावाखाली आमिषाला बळी पडता फक्त आणि फक्त कमळ या निशाणी समोर मतदान करावं ही विनंती परत एकदा करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.